आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. पंतप्रधान मोदींकडून काँग्रेसचा समाचार. भारतीय रेल्वे विकण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची टीका. महादेव पाटील यांना निवडणूक चिन्ह मिळून मिळाली घागर. नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. नेहाला न्याय मिळावा यासाठी महिला शक्ती एकवटली. हनुमान जयंतीच्या सोहळ्यासाठी अवघे शहर सज्ज. निरंजन सरदेसाईंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. समिती उमेदवारांकडून ज्येष्ठांच्या गाठीभेटी. श्री महावीर जन्म कल्याण महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट तर्फे महारक्तदान शिबिर संपन्न. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. जे निवडणूक जिंकू शकत नाहीत ते मैदान सोडून पळून गेले आहेत आणि राजस्थानमधून राज्यसभेत आले आहेत, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जालोर येथील सभेमध्ये केली. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्यावर त्यांनी टीका केली. सोनिया फेब्रुवारीमध्ये राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून गेल्या. त्याचा संदर्भ मोदी यांच्या भाषणामध्ये होता. काँग्रेसची स्थिती इतकी नाजूक आहे की ज्या पक्षाने एकेकाळी 400 जागा जिंकल्या त्या पक्षाला 300 जागांवर उमेदवारही मिळू शकले नाहीत. देश काँग्रेसला त्यांच्या पापाची शिक्षा करत आहे. काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी मैदानात उतरणे टाळले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. जर काँग्रेस सत्तेवर आले तर ते लोकांची संपत्ती मुस्लिमांमध्ये पुनर्वितरित करेल, असा आरोप करत मोदी यांनी अल्पसंख्याक समुदायाचा देशाच्या संसाधनांवर पहिला हक्क आहे या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या वक्तव्याचा संदर्भ दिला. त्यांची शहरी नक्षलवादी मानसिकता असून माता भगिनीनो ते तुमचे मंगळसूत्रही सोडणार नाही, असे ते राजस्थानच्या बांसवाडा येथे एका सभेला संबोधित करताना म्हणाले. भारतीय रेल्वे विकण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न असल्याची टीका. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी आरोप केला की भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार रेल्वेला अक्षम सिद्ध करू इच्छित आहे. सर्वसामान्यांसाठी महत्वाची असलेली रेल्वे आपल्या मित्रांना विकण्याचे प्रयत्न सुरू असून रेल्वे वाचवण्यासाठी मोदी सरकार दूर करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी एक्सवर एक चित्रफित प्रसारित केली ज्यामध्ये लोक शौचालय व ट्रेनमधील बर्थवर बसून सरकारवर टीका करत आहेत. नरेंद्र मोदींच्या राजवटीत रेल्वे प्रवास शिक्षा बनला आहे. सर्वसामान्यांच्या गाड्यांमधून जनरल डबे कमी करून एलिट ट्रेन्सचा प्रचार करणाऱ्या मोदी सरकारकडून प्रत्येक श्रेणीतील प्रवाशांना त्रास दिला जात आहे. कन्फर्म तिकीट असूनही प्रवाशांना आरामशीर प्रवास करता येत नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले. मोदी सरकारला आपल्या धोरणांनी रेल्वे दुर्बळ करून ती अकार्यक्षम असल्याचे सिद्ध करायचे आहे, जेणेकरून त्यांना ती त्यांच्या मित्रांना विकण्यासाठी बहाणा मिळेल, असा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. महादेव पाटील यांना निवडणूक चिन्ह म्हणून मिळाली घागर. बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव पाटील यांना घागर हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. चिन्ह वाटपाच्या वेळी त्यांना हे चिन्ह जाहीर करण्यात आले. घागर या चिन्हासह आता महाराष्ट्र एकीकरण समितीचा प्रचार गतिमान होणार आहे. मराठी भाषा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती कटिबद्ध आहे. त्याचप्रमाणे मतदारांनी आपल्याला या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी मतांची घागर भरून द्यावी, असे आवाहन महादेव पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीला यंदा कोणते चिन्ह मिळणार याविषयी समस्त सीमा भागामध्ये उत्सुकतेचे वातावरण होते. त्यानंतर सोमवारी याची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे आता कार्यकर्ते जोमाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचार कार्याला लागले आहेत. नेहा हिरेमठ हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे.
हुबळीच्या नेहा हिरेमठ खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने झालेल्या या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यात येणार असून राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. हुबळी धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांची मुलगी नेहा हिचा पाठलाग करून महाविद्यालयात दिवसाढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला होता. तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पाठलाग करून नेहावर चाकूने सपासप 10 वार करून नेहाला संपवल्याचा ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. तसेच आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीचा विचार करून आता हे प्रकरण सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नेहाला न्याय मिळावा यासाठी महिला शक्ती एकवटली. हुबळी येथील एका कॉलेजमध्ये विद्यार्थिनीच्या हत्येची दुर्दैवी घटना घडली. सदर घटना हा लव्ह जिहादचा प्रकार असून दोषी युवकाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. सोमवारी शहरातून महिला शक्तीच्या पुढाकाराने भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच प्रशासनाच्या दरबारी नेहाला न्याय देण्याची जोरदार मागणी करण्यात आली. या हत्येचा विविध संघटनांच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात आला. विविध संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले. मारुती गल्ली येथील मारुती मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात झाली. तेथून विविध मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाऊन विराट मोर्चा काढण्यात आला. शहराच्या विविध भागातील महिला संघटनांनी यामध्ये सहभाग घेतला होता. आरोपीला जोरदार फाशी व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच लव्ह जिहाद पसरवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना कठोर शासन द्यावे अशी मागणी देखील करण्यात आली. हनुमान जयंतीच्या सोहळ्यासाठी अवघे शहर सज्ज. शहर आणि परिसरात मंगळवारी हनुमान जयंतीचा उत्सव सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील हनुमान मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 23 रोजी हे कार्यक्रम होणार आहेत. प्रतिवर्षीप्रमाणे हनुमान जयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली श्री हनुमान मंदिरे सज्ज करण्यात आली आहेत. मारुती गल्ली येथील मारुती मंदिर, कॅम्प मधील मारुती मंदिर, आरटीओ सर्कल येथील मारुती मंदिर यासह गोवावेस, शहापूर, वडगाव, अनगोळ, हिंदवाडी आणि टिळकवाडी भागातील विविध हनुमान मंदिरात उत्सवाचे आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. माळ मारुती येथील श्री अंजनेय मंदिरामध्ये देखील विविध कार्यक्रम होणार आहेत. मंगळवारी पहाटे श्री जन्मकाळ सोहळा व दुपारी महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विविध देवस्थान समित्यांच्या वतीने करण्यात आले आहे. निरंजन सरदेसाईंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन. समितीच्या अस्तित्वाचा लढा जिंकावा लागणार आहे. त्यामुळे मराठी भाषा आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले. कारवार लोकसभा मतदारसंघातील समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी सीमा सत्याग्रही शंकर पाटील, मध्यवर्ती समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच हुतात्म्यांच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. समिती उमेदवारांकडून ज्येष्ठांच्या गाठीभेटी. ज्यांच्यामुळे मयेस समिती मजबूत आणि एकसंघ राहिली अशा अनेक कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते आणि मराठी भाषिकांच्या समितीचे लोकसभा उमेदवार महादेव पाटील भेटी घेऊन आशीर्वाद घेत आहेत. मार्कंडेय कारखान्याचे अध्यक्ष तानाजी पाटील यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. सुभाष स्टुडिओचे मालक आणि मयेस समितीचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुभाष ओवळकर यांचीही सदिच्छा भेट घेतली. बेळगाव बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर चव्हाण, मराठा समाजाचे नेते गोपाळ बिर्जे, माजी कुस्ती खेळाडू विलास घाडी यांचीही भेट घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी माजी नगरसेवक राजू बिर्जे, मोतेश बारदेसकर, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. श्री महावीर जन्मकल्याणक महोत्सवाला उत्साहात प्रारंभ. श्री भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव मध्यवर्ती उत्सव समिती बेळगाव आणि जिल्हा प्रशासनातर्फे रविवारी श्री भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाला रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. संयुक्त महाराष्ट्र चौक खडेबाजार बेळगाव येथील मारुती मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला.
यानिमित्त व्यासपीठावर महोत्सव समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त आयकर आयुक्त नरेंद्र जैन यांच्यासह गौरव कार्याध्यक्ष श्रीपाद खेबलापुरे, गौरव कार्याध्यक्ष राजेंद्र जैन, सहकार्याध्यक्ष हिराचंद कलमणी यांच्यासह जैन युवा संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी आणि पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील, माजी आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील, लोकसभा निवडणुकीचे काँग्रेस उमेदवार मृणाल हेब्बाळकर, भाजपचे आमदार जगदीश शेट्टर उपस्थित होते. श्री भगवान महावीरांच्या रथाचे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मृणाल हेब्बाळकर व जगदीश शेट्टर, आमदार अभय पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवून करण्यात आले. अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे महारक्तदान शिबिर संपन्न. परमपूज्य सद्गुरू श्री अनिरुद्ध बापू यांच्या मार्गदर्शनाने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि गोवासह संपूर्ण भारतामध्ये 119 ठिकाणी अनिरुद्धास अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटतर्फे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. समादेवी मंदिर कार्यालय, समादेवी गल्ली तसेच दत्त मंदिर, दत्त गल्ली, वडगाव येथे शिबिर संपन्न झाले. यावेळी सिटी ब्लड सेंटर आझमनगर येथील डॉक्टर लक्ष्मण सुतार, डॉक्टर प्रेमा डोनी यांनी रक्तदान शिबिरात मार्गदर्शन व मोठे योगदान दिले. 70हून अधिक जणांनी शिबिरामध्ये भाग घेऊन रक्तदान केले. बेळगावमध्ये सिटी ब्लड सेंटर तसेच वडगाव येथे महावीर ब्लड बँक यांच्यासोबत हे शिबिर संपन्न झाले. बातमीपत्रामध्ये वेळ झाली एक छोट्याशा विरामाची. पुढे जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, buy one get one. इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए बीएससी देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. बीएससी द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूया पुढची बातमी. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रमधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा उद्या मंगळवार दिनांक 23 रोजी होत आहे. पहाटे 5 वाजता शासकीय अभिषेक, दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सासनकाठीचे पूजन होऊन सासनकाठ्या व लवाजमा श्री यमाई मंदिराकडे जाईल. सायंकाळी 5:30 वाजता श्रींची पालखी निघेल. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती व प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून भाविकांच्या सोयीसाठी पूजेचे एलईडी स्क्रीनद्वारे प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच 117 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच राहील. डोंगराच्या पायथ्याशी पार्किंगसाठी सपाटीकरण, दिशादर्शक फलक, रस्ते तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे. येथून डोंगरावर जाण्यासाठी व डोंगरावरून पुन्हा पार्किंग स्थळी येण्यासाठी 40 एसटी बसेसद्वारे मोफत सुविधा दिली जाणार आहे. प्राप्त स्वर सुरेल गाण्याने रसिक मंत्रमुग्ध. स्वर मल्हार फाउंडेशन बेळगाव आणि सुरेल संवादिनी संवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रातस्वर या पहिल्या सत्रामध्ये गोव्याचे युवा कलाकार चारुदत्त गवस यांचे संवादिनी वादन झाले. त्यांनी राग अहिर भैरव मध्ये विलंबित एक ताल व द्रुत एक तालातील आणि द्रुत 3 तालातील गत अतिशय तयारीने सादर केली. त्यानंतर लागी कलेजवा कटार हे ठुमरी सदृश्य नाट्यगीत वाजवून आपले वादन संपवले. संवादिनीवर लीलया चालणारी चपळ बोटे हे त्यांच्या वादनाचे वैशिष्ट्य जाणवले. त्यांना तबला साथ गोव्याचे युवा कलाकार श्री भार्गवराम यांनी केली. मराठा युवक संघातर्फे रुचा पावशेचा सन्मान. नीटमध्ये देशामध्ये 4था क्रमांक मिळवलेल्या रुचा पावशेचा मराठा युवक संघातर्फे मराठा मंदिरमध्ये झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी अध्यक्ष बाळासाहेब काकतकर, उपाध्यक्ष मारुती देवगेकर, सचिव चंद्रकांत गुंडकल, सचिन उसूलकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत बांडगी, महादेव चौगुले, मोहन बेळगुंदकर, दिगंबर पवार, शिवाजी हंगिरगेकर, सुहास किल्लेकर आदी उपस्थित होते. जाहिरात प्रचार खर्चावर लक्ष ठेवण्याची सूचना.
लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या उमेदवारांनी केवळ टीव्ही चॅनल, वृत्तपत्रेच नव्हे तर सोशल मीडियावरही जाहिराती आणि प्रचाराच्या खर्चावरही लक्ष ठेवावे असे निर्देश बेळगाव लोकसभा मतदारसंघातील निरीक्षक M.K. अरविंद कुमार यांनी दिले. रविवारी मीडिया सर्टिफिकेशन अँड सर्व्हिलन्स युनिटला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. जिल्ह्यातील वृत्तपत्रे व सर्व टीव्ही चॅनलवर प्रकाशित होणाऱ्या निवडणूक संबंधित जाहिराती आणि बातम्यांचे निरीक्षण करावे अशा सूचना त्यांनी केल्या. MCMC नोडल अधिकारी गुरुनाथ कडबूर यांनी माहिती दिली. यावेळी तहसीलदार सिद्धराय भोसगी, मीडिया युनिटच्या प्रभारी ZG सय्यद आदी उपस्थित होते. JN मेडिकल कॉलेज येथे देहदान जनजागृती कार्यक्रम. देह नश्वर असून तो मातीमोल करण्यापेक्षा देहदान करावे आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी मदत करून समाजासमोर आदर्श निर्माण करावा असा सल्ला कारंजी मठाचे गुरुसिद्ध स्वामी यांनी दिला. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज येथे आयोजित देहदान जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. JNMCचे उपप्राचार्य डॉक्टर विश्वनाथ पट्टणशेट्टी यांनी देहदान महत्वाचे असल्याचे सांगितले. माजी महापौर विजय मोरे, डॉक्टर अरिफ मालदार, डॉक्टर महांतेश रामण्णावर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉक्टर शीतल पट्टणशेट्टी यांनी स्वागत केले. मायक्रो इंडस्ट्रीचे कार्य कौतुकास्पद. बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्य कौतुकास्पद आहे. यापुढील काळामध्ये प्रदर्शन तसेच निर्यातीच्या बाबतीत गोवा राज्य आवश्यक ते सहकार्य करील असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केले. उद्यमबाग येथील बेळगाव मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनच्या कार्यालयाला नुकतीच डॉक्टर सावंत यांनी भेट दिली. त्यांना मायक्रो इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष रमेश देसूरकर यांनी विविध माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष राजू वरपे, गजानन बडवान्नाचे, सचिव चंद्रशेखर मलकाचे, खजिनदार सुनील भोसले, संतोष वरपे आदी उपस्थित होते. बार असोसिएशनतर्फे महावीर जयंती साजरी. बेळगाव बार असोसिएशनतर्फे रविवारी भगवान महावीर जयंती साजरी करण्यात आली. ज्येष्ठ वकील BJ गणगी, जिल्हा न्यायाधीश L. विजयलक्ष्मी यांच्या हस्ते भगवान महावीर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले. त्यानंतर न्यायालय आवारात फेरी काढण्यात आली. यावेळी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट SS किवडसन्नवर, अॅडव्होकेट बसवराज मुगळी, अॅडव्होकेट विजय पाटील, अॅडव्होकेट शीतल रामशेट्टी, अॅडव्होकेट यल्लाप्पा दिवटे, अॅडव्होकेट विश्वनाथ सुलतानपुरी यांच्यासह वकील उपस्थित होते. महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न, दाम्पत्याला अटक. काम देण्याचे आमिष दाखवून महिलेचा छळ आणि धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याची घटना मुंबईत घडली आहे. या प्रकरणी सौंदत्ती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दाम्पत्याला अटक केली आहे. अरिफ बेपारी व कौसर बेपारी अशी त्यांची नावे आहेत. पीडित महिला मुंबईतील असून तिच्या पतीचे गावातच किराणा दुकान आहे. या महिलेचे खासगी फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशयितांच्या तावडीतून सुटका करून घेत पीडित महिलेने सौंदत्ती पोलीस स्थानक गाठून फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संशयित अरिफ व त्याच्या पत्नीला अटक केली. रस्त्यावर पंक्चर काढणे बेतले जीवावर. पंक्चर झालेला टायर बदलण्यासाठी कंटेनरच्या बाजूला थांबलेल्या चालकाला मागून आलेल्या टिप्परने जोराची धडक दिली. त्यामध्ये तो जागीच ठार झाल्याची घटना रामनगर धारवाड मार्गावरील तावरगट्टीजवळ रविवारी सकाळी 8च्या सुमारास घडली. शाहिद अब्दुल मिया अन्सारी असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी टिप्पर चालक मंजुनाथ बसाप्पा नाशिपुडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिप्परने कंटेनरला जोराची धडक दिली. जॅक सुटल्याने चालक शाहिद कंटेनर खाली सापडून जागीच ठार झाला. या प्रकरणी खानापूर पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे. काळी नदीमध्ये एकाच कुटुंबातील 6 जणांचा बुडून मृत्यू. दांडेली तालुक्यामधील अक्वाड गावाजवळ काळी नदीमध्ये बुडून हुबळी येथील एका कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की दांडेली तालुक्यातील अक्वाड गावामध्ये हुबळीहून 8 जणांचे कुटुंब सहलीला आले होते. ते जेवण करून विश्रांती घेत असता अचानक एक लहान मुलगा काली नदीमध्ये पडला. त्या मुलाला वाचवण्यासाठी एकामागून एक अशा 6 जणांनी नदीमध्ये उडी घेतली आणि त्यातच त्यांना मृत्यूने कवटाळले. नझीर अहमद, अली अहमद, मोहीन, रेशा उन्निसा, इफ्रा अहमद, आबिद अहमद अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या प्रकरणी दांडेली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पॅरिस ऑलिम्पिक बलराज पनवर पात्र. भारताचा नौकानयनपटू बलराज पनवर याने रविवारी दक्षिण कोरियातील चुंगचू येथे जागतिक आशियाई ओशनियाई ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक पात्रता रेगाटा येथे पुरुष एकेरी स्कल स्पर्धेत तिसऱ्या स्थानासह पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता निश्चित केली. भारताला नौकानयनात मिळालेला हा पहिलाच ऑलिम्पिक कोटा आहे. भारतीय सैन्य दलातील 25 वर्षीय पनवर याला गतवर्षी चीनमध्ये हांगझोऊ येथे त्याच्या पहिल्या आशियाई स्पर्धेत कांस्य पदकाने हुलकावणी दिली होती. त्याने 7 मिनिटे वेळ नोंदवत 2000 मीटर शर्यतीमध्ये तिसऱ्या क्रमांकासह ऑलिम्पिक कोटा मिळवला. पुरुष एकेरी स्कलमध्ये अव्वल 5 नौकानयनपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतात. अक्षदीप प्रियंका यांनी मिळवला ऑलिम्पिक कोटा. चालपटू अक्षदीप सिंह आणि प्रियंका गोस्वामी या भारताच्या मिश्र रिले संघाने जागतिक अॅथलेटिक्स चालण्याच्या सांघिक स्पर्धेमध्ये 18वे स्थान मिळवताना पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. अव्वल 22 संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. भारतीय जोडीने सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करताना 42.195 किलोमीटरचे अंतर 3 तास 5 मिनिटे 3 सेकंदामध्ये पूर्ण केले. फॅन पार्कला दसऱ्या दिवशीही प्रतिसाद. बीसीसीआयतर्फे 17व्या हंगामात युनियन जिमखाना मैदानावर आयोजित टाटा आयपीएल फॅन पार्कला रविवारी दुसऱ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आरसीबी केकेआर सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी गर्दी केली होती. बंगळुरू रॉयल्स चॅलेंजर्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना दुपारी 3:30 वाजता सुरू झाल्यानंतर थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले. ढगाळ वातावरणामुळे चाहत्यांना उन्हापासून दिलासा मिळाला. सायंकाळी 5च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, मात्र लगेच उघडीप पडल्याने चाहत्यांनी जागा सोडली नाही. शनिवारच्या तुलनेत रविवारी चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बहुतेक चाहते आरसीबीचे समर्थक असल्याने केकेआरचा बळी गेल्यानंतर आणि आरसीबीची फलंदाजी सुरू झाल्यानंतर आक्रमक फटकेबाजीला उत्स्फूर्त दाद दिली जात होती. सामन्यातील प्रत्येक घटना संपल्यानंतर स्थानिक समालोचक लकी ड्रॉची माहिती सांगत होते. पुढील षटकात काय होणार याचा अंदाज चाहत्यांकडून जाणून घेतला जात होता. चौकार आणि षटकारानंतर संगीताच्या तालावर चाहते नृत्य करत जल्लोष करत होते. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. कोण विजयी होईल याचा अंदाज बांधता येत नव्हता, पण अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सने एका धावेने सामना जिंकून आरसीबीच्या तोंडातील घास हिरावून घेतला. त्यामुळे बहुतांश चाहते निराश झाले, पण एक थरारक सामना मोठ्या स्क्रीनवर पाहण्याचा आनंद त्यांनी लुटला. नागराज उदयकुमार कुस्ती बरोबरीत. काकतीमध्ये सिद्धेश्वर यात्रेनिमित्त आयोजित कुस्ती मैदानात नागराज बशिडोनी व उदयकुमार दिल्ली यांच्यात झालेली प्रथम क्रमांकाची कुस्ती 25व्या मिनिटानंतर बरोबरीत सोडवण्यात आली. इतर कुस्त्या मात्र रंगतदार झाल्या. अष्टगी आमराईच्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती शिवाजी लोहार व मनोहर शेखरगोळ यांनी रूष लावली. सुरुवातीला दोन्ही मल्लांना ताकदीचा अंदाज घेत एकमेकांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. उदयकुमारने नागराजला आकडी लावून चितपट करण्याचा प्रयत्न केला. नागराजनेही एकलांगी भरून उदयकुमारला धूळ चारण्याचा प्रयत्न केला. मात्र 25 मिनिटांनंतर पंच विश्वनाथ पाटील व कृष्णा पाटील यांनी ही कुस्ती बरोबरीत सोडवली. दुसऱ्या कुस्तीमध्ये प्रकाश इंगळगीने 12व्या मिनिटाला अमर कोल्हापूरला लपेट डावावर चितपट केले. तिसरी कीर्तिकुमार कारवे व सतपाल नागटिळक कोल्हापूर यांच्यातील कुस्ती 17 मिनिटे सुरू होती, पण सतपाल जखमी झाल्याने कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली. पार्थ कंगराळी व विजय कोल्हापूर यांच्यातील कुस्ती ही बरोबरीत सुटली. 5व्या कुस्तीमध्ये नितीन कुन्हारडेने संभाजी काकतीला घिस्सा डावावर आसमान दाखवले. रामदास काकतीने सुमित कोल्हापूरला चितपट केले. आकर्षक कुस्तीमध्ये राजू गवीने राहुल पाटीलला दुसऱ्या मिनिटातच चितपट केले. प्रेम जाधव व आशुतोष पाटील यांच्यातील कुस्ती बरोबरीत सुटली. पवन चिकदिनकोपने रफिकवर मात केली. कार्तिक इंगळगीने बजरंग माळेला आसमान दाखवले. जयवंत निलस्कर, सुशांत टुमरी, प्रज्वल कडोली, गणेश कडोली, रोहन कडोली, अक्षय कडोली आदी मल्लांनी वाहवा मिळवली. देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष सिद्धप्पा गाडेकर, बसवाना टुमरी, लक्ष्मण मुसंडीकर यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे बुलेटिन इथे संपते. धन्यवाद.